नमस्कार। आज आपण बनवणार आहोत क्रीमी मटर पनीर। त्यासाठी पनीर घेतले मी पाव किलो क्यूब्स मध्ये मोठे मोठे कापून, एक मोठा कांदा उभा कापून घेतलाय, 2 टोमॅटो उभे कापून घेतले आणि वाटाणे घेतले छोटी वाटीभर, ते थोडे शिजवून घेतलेत पाण्यात। खडे मसाल्यांमध्ये मी 2 वेलची घेतले आहे, 2 छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आणि जावित्रीचा छोटा तुकडा घेतलाय। क्रीम घेतले मी छोटी वाटीभर, काजू 10-12 भिजवून घेतलेत, केचप घेतले 1 चमचा, लाल तिखट घेतले 1 चमचा, 1 मोठा चमचा शाही पनीर मसाला घेतलाय, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलाय, कसुरी मेथी घेतली आहे, हळद घेतले आणि मीठ घेणार आहोत। कढई ठेवून घेतली आहे मी गॅसवर। त्यात मी बटर घालते। बटर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तेलही वापरू शकता साधं। बटर मेल्ट करून घेऊया आपण। बटरमुळे आपल्या ग्रेव्हीला छान वेगळी चव येते नॉर्मल तेलापेक्षा। मसाले घालते मी आता। मसाले किंचित भाजून घेऊन काढून घेणार आहे। मसाले काढून घेतले मी। आता आपण पनीर फ्राय करून घेऊ। दोन्ही बाजूने आपण छान गोल्डन ब्राउन करून घेऊ पनीरला। पनीर फ्राय करत असाल, जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढाई नसेल तर आधी तेल किंवा बटर घातल्यानंतर चिमूटभर मीठ टाका, म्हणजे चिकटणार नाही पनीर आणि पनीरला छान सवय येते। उलटून घेऊया आपण। दुसऱ्याही बाजूने आपण छान गोल्डन ब्राउन करूया। दुसऱ्या बाजूनेही आपले पनीर छान फ्राय झाले आहे, बघू शकता। काढून घेते मी सगळे पीसेस। यातच कांदा घालते मी। सॉफ्ट करून घेऊ कांदा आपण। टोमॅटो घालते आणि आपण मसाले जे फ्राय करून घेतले ते घालते। भिजवलेले काजू घालते। किंचित मीठ घालते याच्यात पण, टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी। दोन मिनिटं झाकण ठेवते मी, म्हणजे आपले टोमॅटो आणि कांदे सॉफ्ट होतील। काजूच्या ऐवजी तुम्ही मगज बी येतं तेही वापरू शकता। उघडून बघूया आपण। कांदे छान सॉफ्ट होत आहेत आणि टोमॅटोही सॉफ्ट होत आहे। यातच मी
5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आल्याचे तुकडे घालते. जे मी इन्ग्रेडियंट दाखवले तेव्हा दाखवायचं विसरली होती. आणखीन 2 मिनटं आपण छान सॉफ्ट होऊ देऊया सगळं. 2 मिनटं झाले. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण हे सगळं गार होऊ देऊन मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया पाणी घालून. तीच कढई ठेवली आहे मी गॅसवर. पुन्हा तेल घालते थोडं. आणि आपण वाटण केलेलं ते घालते. शिजवून घेऊया आपण छान वाटणाला. ह्यातच मी लाल तिखट घालते, पनीर मसाला घालते, थोडा किचन किंग मसाला घालते, आपल्याला क्रीमी पनीर बनवायचं आहे म्हणून मग आपण पुन्हा कांदा वगैरे नाही घेतला यात. सतत हलवत आपण याला 5-1 मिनिटं शिजू देऊया. पाच मिनिटं झाले. केचप घालते मी यात 1 चमचा, कारण हल्लीचे टोमॅटो मध्ये गोडवा फार कमी असतो. केचपने आपल्या ग्रेव्हीला छान गोडवा येईल. फ्रेश क्रीम घालते. भरपूर घालते, कारण आपली ग्रेव्हीच आहे क्रीमी मटर पनीर. अगदी किंचित हळद घालते, आवश्यकता नाही आहे पण किंचित घालते मी. वाटाणे घालते आता. वाटाणे मी ऑलरेडी थोडे वाफवले, तरी पुन्हा आपण 5 मिनिटं आपण ह्यात शिजू देऊ. त्यांना झाकण लावते मी. उघडून बघूया. वाटाणे छान आपले शिजले, ग्रेव्ही ही छान आपली शिजली. पनीर घालते मी आता, फ्राय करून घेतलेलं. मीठ आपण पनीर फ्राय करताना आणि टोमॅटोवरही थोडं घातलं होतं, त्यानुसार आपण चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ घालते मी. आणि कसुरी मेथी घालते. पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवते. उघडून बघते मी. टेस्ट करून बघायचे. आणि आपल्याला जर थोडा गोडवा कमी वाटत असेल तर किंचित मी
पिठी साखर घालते, साखरही घालू शकता, माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी घालते. पिठी साखरेमुळे छान एक गोडवा येतो ग्रेव्हीला आपल्या आणि अगदी क्रीमी झाली आहे. बघू शकता आपली ग्रेव्ही. सर्व करून घेऊया आपण आता. बघू शकता आपली छान अगदी रिच क्रीमी ग्रेव्ही तयार आहे. नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा. सर्व करून घेतलं मी आपलं क्रीमी मटर पनीर. खाऊन बघा आणि नक्की रोशनी रेसिपीजला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.